जलसमाधीला आज 450 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी जो लिहिलेला महान असा ग्रंथ एकनाथी भागवत, त्या ग्रंथाला 450 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आजरा तालुक्यातील वारकरी भाविक भक्तांनी संकल्प केला की या नाथ महाराजांच्या पर्वानिमित्त काही त्यांच्याच ग्रंथाचं चिंतन घडावं. आणि तो ग्रंथ म्हणजे हरिपाठ. त्या हरिपाठाचं चिंतन आणि त्या हरिपाठाचा समारोप त्या हरिपाठाचा आरंभ इथं रामतीर्थावरतीच झाला बरं का. पहिला अभंग माझ्या वाट्याला आला होता. सौभाग्य आहे आपलं, आरंभालाही आपण आहोत आणि समारोपालाही आहोत. असं घडत नाही, पण घडणं एक सौभाग्य आहे आपलं. आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी हा समारोप करण्याकरता नाथ महाराजांचेच वंशज हरिभक्तीपरायण श्री गुरु योगीराज महाराज गोसावी यांच्या उपस्थितीमध्ये हा समारोप होतो आहे. तेव्हा आपल्याही वाट्याला काही सेवा करण्याची संधी या भाविक भक्ताकडून प्राप्त झालेली आहे. आमचे हरिभक्तपरायण अतकर सर त्यांनी सांगितले की महाराज तुम्ही समारोपाला प्रवचन केलं पाहिजे. हरकत नाही, पण त्यांनी मला विषय दिलेला आहे बरं का. मुक्त प्रवचन करणं वेगळं आणि एका विषयावरती बांधून घेऊन प्रवचन करणं कठीण आहे बरं का. तुम्हाला थोडी सवलत होती बरं का. केवळ भागवतावरती महाराजांचं प्रवचन होतं. मला विषय असा दिलेला आहे, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. विषय तसा गहन आहे बरं का. ते वाचायला सोपं वाटतं, पण मी त्याचं अवलोकन केलं, थोडंसं अवलोकन केलं, फार काय करता आलं नाही. पण ते अवलोकन करत असताना फार मोठा मागा त्याच्या इतिहास आहे बरं का. आणि तो इतिहास पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, हे 1 तासाचं प्रवचन नाही बरं का. खांब दिला भागवत या विषयाला परिपूर्ण करण्याकरता माझ्या मताने 7 दिवसाची प्रवचन मला ठेवावी लागेल. असं मी 2 तासामध्ये चिंतन केल्यानंतर माझ्या डोक्यात आलेला हा विचार आहे बरं का. कारण शब्द तिथं असा वापरलेला आहे, खांब दिला भागवत. आता खांब दिला म्हणजे त्याचा इतिहास पाहावा लागेल. संत कृपा झाली इमारत फळा आली. त्या भागवत धर्माच्या मंदिराचं शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. शब्दचित्र काढलेलं आहे. काढणाऱ्या कोणीतरी सामान्य नाहीत, संत आहेत, संत बहिणाबाईंनी ते या भागवत धर्माची मंदिराची शब्दामध्ये समाजाच्या समोर प्रगटीकरण केलेलं आहे बरं का. अलौकिक वर्णन आहे. आम्ही तुम्ही जी मंदिरं पाहतो असं हे मंदिर नाही बरं का. किंबहुना आमच्या तुमच्या मतीला आकलन न होण्यासारखं हे मंदिर आहे.
मतीच्या पलीकडे आहे, लक्षात ठेवा. पण ते शब्दामध्ये प्रकट केलेलं आहे. शब्दामध्ये प्रकट केले म्हणजे शब्द ज्यांच्या मुखातून प्रकट झाले ते प्रासादिक शब्द आहेत हो, कथाकथित नाही आहेत. आणि प्रासादिक शब्दातून प्रकट झालेले हे त्या मंदिराचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या वर्णनातून एक विचार इथं प्रकट केलेला आहे संत बहिणाबाईंनी की खरंच या भागवत धर्माच्या मंदिराकरता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी काय कार्य केलं त्या कार्याचा आढावा त्याच्यामध्ये दिला. किंबहुना आपल्या भागवत धर्माचा ज्या संतांनी जगत उद्धाराकरता जे केलेलं कार्य आहे त्या कार्याचा सकल संतांनी घेतलेला आढावा आहे बरं का, एका दुकट्याने घेतलेला नाहीये. तेव्हा त्याचं चिंतन करत असताना अतिशय मार्मिक चिंतन आहे. विषय अतिशय चांगला आहे. आज या विषयाची समाजाला गरज आहे, त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे आपल्या वारकरी संप्रदायाला याची गरज आहे बरं का. आज ब प म्हणून घेणाऱ्यांना आपला भागवत धर्म काय आहे हा कळला पाहिजे. 2 कीर्तनं 4 कीर्तनं पाठ करून केली म्हणजे कळण्यासारखा नाही. या विचारापर्यंत मी आलेलो आहे बरं का. मी तुमच्यातलाच आहे, फार विद्वान असं काही नाही आहे. पण भागवत धर्म किती श्रेष्ठ आहे, किती व्यापक आहे हे सर्व आज वारकऱ्यांनी जाणून घेण्याची गरज आहे. तेव्हा खरंच आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे. ह्या नाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला हे जाणून घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत आपण याचा विचार कधी केला नाही. पण हा विषय मला दिल्यानंतर मात्र काहीतरी बुद्धीमध्ये जशी आकाशामध्ये वीज चमकते ना तशी माझ्या बुद्धीमध्ये एक चमक निर्माण झाली बरं का. हे सोपं नाही आहे. काय नाथ महाराजांनी या भागवत धर्माकरता केलं ते पाहिल्यानंतर अंगावरती शहारे येतात. शहारे फार महान कार्य केले नाथ महाराजांनी बरं का. पण त्याचं एक वैभव आपल्यासमोर प्रकट करतो. गुरुवरे साखरे महाराज सांगत असतात त्याला धरूनच हा विषय अतिशय चिंतनीय स्वरूपाचा आहे. या भागवत धर्माचा ज्यांनी पाया रचला ते कोण? संत श्री ज्ञानोबा आहे. कोण होते? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. या भागवत धर्माचा ज्यांनी प्रचार केला ते कोण? संत शिरोमणी नामदेव महाराज. ते कोण होते? महाविष्णूचा अवतारच होते. आणि खांब रूपाने कार्य केलं ते नाथ महाराज. भानुदासाची कोई महाविष्णूचा अवतार. आणि या भागवत धर्माचा समारोप कळसाच्या रूपाने केले ते जगद्गुरु श्री तुकोबाराय. महाविष्णूचा अवतार. एकाच महाविष्णूने या मंदिराचा पाया रचला, एकाच महाविष्णूने ह्या मंदिराचा प्रचार केला, एकाच महाविष्णूने या मंदिराला खांब दिला आणि एकाच महाविष्णूने या मंदिराचा कळस रचला. एकच इंजिनियर आहे बरं का. आम्ही सुद्धा घर बांधताना इंजिनियर वेगळे वेगळे असतात काम करणे. स्लॅबचं काम करणारा वेगळा, भिंती बांधणारा वेगळा, गिलावा देणारा वेगळा, फरशी बसवणारा वेगळा, नाही का. एकच मिळत नाही बरं का. याचा अर्थ एकाच महाविष्णूने अनेक संत रूपाने अवतरण उन्ही केलेलं कार्य आहे. म्हणजे याच्यामध्ये एक सूत्रता आहे, एक सूत्रता आहे बरं का. हे आपल्याला मान्य करावी लागेल.
आणि त्यावेळी त्या प्रसंगाला भगवंत संतांच्या रूपाने अवतीर्ण होऊन हे कार्य केलेलं आहे. का केलेलं आहे? देवाला देव रूपामध्ये काही कार्य करता येत नाही, ते कार्य करण्याकरता देवाला संत रूपाने अवतीर्ण व्हावं लागतं बरं का. काही देवाला बंधन आहे आणि ते बंधन पाळावं लागतं. म्हणून देवानीचे कार्य केलं, पण संत रूपाने अवतीर्ण होऊन केलेलं कार्य आहे बरं का. म्हणून आरंभ पहा, मध्य पहा, शेवट पहा. मी आपल्या समोर मुद्दे ठेवलेले आहेत, विस्तार करण्यासारखा आहे. पण वेळेचं बंधन मला दिले, त्या बंधनाकरता मी त्याचा विस्तार करणार नाही बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला, ते मंदिर उभारणी केली. त्यानंतर या मंदिराचा प्रचार आणि प्रसार भागवत धर्माचा करण्याकरता नामदेव महाराजांनी तीर्थयात्रेच्या रूपाने कार्य केलं. पण ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांचं कार्य संपल्यानंतर मधला काळ मात्र बराच अंतराचा आहे बरं का. मध्ये अंतर पडलं, एवढं अंतर पडलं की त्या कालामध्ये भागवत धर्म लोपला. भागवत धर्म लोपला. जे ज्ञानोबांनी वर्णन केले तीच अवस्था नाथ महाराजांच्या काळामध्ये निर्माण. लोपले ज्ञान जगी, हे जे ज्ञानोबांनी वर्णन केले, हा तीच अवस्था नाथ महाराजांच्या काळामध्ये घडली. एवढं परखडलेलं आहे. अस्मानी सुलतानी संकट निर्माण झाली आणि धर्माचा प्रचार करणारीच माणसं अधर्माच्या वाटेला लागली बरं का. एवढा काळ भयानक निर्माण झाला. नीती, धर्म, राज्य व्यवहार याचा त्या काळामध्ये एवढा लोप निर्माण झाला, किंबहुना अंधार पडला बरं का. अंधार. आणि तो अंधार दूर न करण्याकरता नाथ महाराजांचा अवतार झाला. मधला काळ आहे म्हणून त्याला खांब उपमा दिली. का दिली त्याचा विचार महत्वाचा आहे बरं का. आणि त्या मधल्या काळामध्ये नाथ महाराजांनी एवढ्या धैर्याने, आत्मबलाने ह्या भागवत धर्माला संजीवनी देण्याचं कार्य केलं बरं का. संजीवनी देण्याचं कार्य केलं. मधला काळ आहे, आरंभाचा काळ आणि शेवटचा काळ. आणि मधला काळ थोडासा बघा म्हणजे आपल्याला कळेल. खांब शब्द वापरलेला आहे त्यांच्याबद्दल. का वापरला असेल? वापरण्याच्या मागे हेतू काय? खांब कधी वापरला जातो? आड खाली येऊ नये म्हणून. आड खाली येऊ नये. त्या घराला टेकू देण्याकरता खांब दिला जातो बरं का. आरंभ झाला, या भागवत धर्माची स्थापना झाली, मंदिराची उभारणा केली. पण मधला काळ असा निर्माण झाला की हे मंदिर खाली उतरायला लागलं बरं का. आता त्याला टिकू दिला पाहिजे, त्याला आधार पाहिजे. ज्या मानाचं घर असेल त्या मानाचा खांब लागतो बरं का. ज्या मानाचं घर असेल त्या मानाचा खांब लागतो. सामान्य असेल तर सामान्य खांब देता येतो. आता भागवत धर्म आहे आणि भागवत धर्माचं कार्य हे सामान्य नाही आहे. हे पूर्णत्वाला न्यायचं आहे. आणि पूर्णत्वाला नेल्यानंतर हा धर्म लोपण्याची वेळ निर्माण झाल्यानंतर ह्या धर्माला उत्तेजित करण्याकरता त्या मानाचा खांब रूपाने केलेलं कार्य नाथ महाराजांनी. किंबहुना नाथ महाराजांचा जर अवतार जर झाला नसता तर आपला भागवत धर्म टिकला नसता. लक्षात ठेवा.
त्या इतिहास पहा म्हणजे कळलं. म्हणून मी शब्द बोलून गेलो. काय मधल्या काळामध्ये घडलं हे पाहावं लागेल, म्हणजे आपल्याला कळेल. खरंच नाथ महाराजांचा जर अवतार झाला नसता तरी आज आपल्याला वैभव पाहायला मिळालं नसतं. म्हणून नाथ महाराजांचा अवतार याच कार्याकरता झाला बरं का. या भागवत धर्माची पताका ही शेवटपर्यंत नेण्याकरता त्यांनी केलेलं कार्य आहे. आणि ते कार्य करण्याकरता महाराजांनी काय केलं, भागवताच्या रूपाने तिथं ह्या धर्माची उत्तेजितपणा त्याला येण्याकरता श्रीमद भागवतातील एकादश स्कंद, त्या स्कंदावरती टीका लिहून त्याच्यामध्ये संपूर्ण गुरुभक्ती, ईश्वर भक्ती, धर्म, नीती अनेक विषयाला धरून नाथ महाराजांनी एवढा विस्तार केला, एवढा विस्तार कोणत्याच संतांनी केला नाही बरं का. कोणत्याच संतांनी केला नाही. म्हणून त्या धर्माला उत्तेजित करण्याकरता, त्याला पुन्हा जिवंत करण्याकरता हे केलेलं भागवताच्या रूपाने केलेलं कार्य आहे बरं का. महाराजांनी भागवताच्या रूपाने केलेलं कार्य आहे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन आपल्याला आणखी थोडंसं बोलता येईल की खरंच महाराजांनी भागवताच्या रूपाने हे काम या भागवत धर्माच्या मंदिराचं केलं. त्यातला आणखी एक विचार आपल्यासमोर प्रकट करतो. जर नाथ महाराजांचा जर अवतार झाला नसता तर ज्ञानेश्वरी सुद्धा जिवंत राहिली नसती. ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी सुद्धा जिवंत राहिली नसती. कशावरून? ज्या ती ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना सांगितलं, माझ्या कंठाला मुळी लागलेली आहे, तुम्ही काढण्याकरता या. कोणती मुळी लागली होती? हे समाजकंटकांची बरं का. समाजकंटकांची मुळी महाराजांच्या कंठाला लागली होती म्हणजे अंतःकरणामध्ये वेदना होत होत्या ज्ञानोबांच्या. जे निर्माण केलेलं ज्ञान जर जसंच्या तसं जर राहिलं नाही तर समाजाचं काही होईल. ह्या वेदना ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला, ह्या वेदनेलाच इथं मुळी कंठाला लागली असं म्हटलंय बरं का. ते निमित्त तुम्हाला सामान्य लोकाला कळण्याकरता सांगितलं. हो, नाथ महाराज खाली भूतलामध्ये होते ना, मुळ्याच तिथं होत्या, मला एवढंच माहित आहे. वरपंगाने वर्णन केलेलं आहे. आणि नाथ महाराजांना लागलेली मुळी काढण्याकरता बाहेरचा माणूस जाऊन तिथं काढू शकतो. ज्ञानेश्वरांच्या कंठाला लागलेली. आणि किंबहुना त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बोलता येईल की जर ज्ञानेश्वर महाराजांना जर तिथं कंठाला मुळी लागली तर ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःच्या हातानं ती काढता येत नव्हती, एवढं बळ नव्हतं त्यांच्याकडे. म्हणून शब्दशः अर्थ घेऊ नका बरं का. फार याच्या मग अर्थ आहे. आमचे गुरुबंधू आहेत प्राध्यापक श्याम महाराज नेरकर, परळी वैजनाथला ते प्राध्यापक आहेत. त्यांचं 4 दिवसाला 8 दिवसाला माझं फोनवरती बोलणं असतं. आम्ही एकाच वेळी 2 जण शिकायला होतो साखरे महाराजांच्याकडे. आणि त्यांनी बोलता बोलता महाराजांच्या कंठाला कोणती मुळी लागली त्यातले अनेक भाव त्यांनी प्रकट केले. त्यातला हा एक भाव आहे बरं का. सामान्य मुळी नव्हती बरं का. म्हणजे समाजाची अवस्था पाहिली आणि त्या समाजामध्ये आपण निर्माण केलेला महान ग्रंथ ज्ञानेश्वरी, त्याच्यामध्ये एवढे पाठ भेद निर्माण झाली. अशी जर ज्ञानेश्वरी राहील तर समाजाचं काय होईल? समाजाचं काय होईल? या अंतःकरणामध्ये महाराजांना वेदना निर्माण होऊ लागल्या. तेव्हा महाराजांनी सांगितलं, तुम्ही या भेटी करता आले. तो इतिहास आपल्याला पूर्ण माहिती आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्याचं काम नाथ महाराजांनी आपल्या अवतारामध्ये केलं.
किंबहुना ज्ञानेश्वरीची महती वाढवण्याचं काम नाथ महाराजांनीच केलं बरं का. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. त्यावेळीची महाराजांनी ज्ञानेश्वरांचं केलेलं हे वर्णन आहे बरं का. म्हणजे ह्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्याच्या निमित्ताने नाथ महाराजांनी केलेलं एक फार मोठं कार्य आहे बरं का. फार मोठं कार्य लक्षात ठेवा. फार मोठं कार्य आहे. किंबहुना आमचे तीर्थरूप महाराज नेहमी सांगायचे, येणाऱ्या प्रत्येकाला ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल तर भागवत वाचत जा. आमचे महाराज बरं का. कोणी कीर्तनकार आला, महाराजांना अनुभव आहे त्याचा. राऊत महाराजांना सुद्धा सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही चिंतन करताय, भागवत वाचा म्हणजे ज्ञानेश्वरी कळेल. थोडंसं खटकलं राऊत महाराजांना. मी होतो तिथं. नाही म्हणजे मी भागवत वाचत नाही म्हणले, मी फक्त ज्ञानेश्वरी होती, मी स्वतंत्रच अभ्यास करतो म्हणले. नाही म्हणले, हे प्रामाणिक मत आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरी कळावी असं वाटत असेल तर भागवत वाचावंच लागेल. भागवत वाचावंच लागेल. म्हणजे वर्णन केले तुकोबारांनी सुद्धा या भागवताची पारायणे केलेत. तुकोबारांनी सुद्धा भागवताची पारायण केलेत बरं का, लक्षात ठेवा. म्हणून ओघाने विषय आला म्हणून सांगतो, आपण मधच बोललाय, आपण बोलता नेहमी म्हणजे लोकांना झाडायचं काम करता, झाडायचं काम करायला पाहिजे थोडंसं. कीर्तनकाराच्या घरात कमीत कमी 3 ग्रंथ तरी असावेत. ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा. किंबहुना कीर्तनकारांनी तिन्ही ग्रंथाचं पारायण केलेलं असावं. आज कीर्तनकारांना हरिपाठ पाठ नाही. त्यांची कीर्तन होतात, आम्ही हे बोलतो. काही कीर्तनकारांना हे वाईट वाटतं. काही कीर्तनकार म्हणतात आम्ही कीर्तन करतो हे महाराज लोकांना बघवेना. आमचं तसं काही नाही बरं का. तुकोबारांनी सांगितले, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. कीर्तनकारांनी कीर्तनकाराचा मत्सर करण्याचं काय कारण आहे? काहीच कारण नाही. लक्षात ठेवा, आपण सर्वजण एक आहोत. पण या संप्रदायाला शुद्ध रूपाने जतन करण्याकरता ज्या गोष्टीची गरज आहे ती मूल्य कीर्तनकाराने जतन करण्याची गरज आहे. गरज आहे, लक्षात ठेवा. परवाही मी दुसऱ्या दिवशी बोललो. परवा वारकरी कीर्तन संमेलन झालं. नुसतं नाव संमेलन होतं बरं का. नाव संमेलन होतं, परवा गडीला झालं. राजकीय लोकांनी घेतलं ते. त्यातून माझा एक विचार जाता जाता सांगतो. वारकरी कीर्तन संमेलन करण्याकरता पहिल्यांदा कीर्तनकारांना आचारसंहिता शिकवावी लागेल बरं का. कीर्तनकारांना आचारसंहिता शिकवावी लागेल. काल रविवारी आणखी घडलं, तुम्हाला सांगतो. तुम्ही माहिती आहे का? तुम्हाला माहिती नाही, व्हॉट्सअपवरती तुम्ही वाचले काय माहिती नाही. एका राजकीय नेत्याने वाढदिवसाच्या निमित्त कीर्तनाची स्पर्धा ठेवली होती. रविवारी झाली बेळगाव खानापूरला. पहिलं बक्षीस होतं 25,000 रुपये. पहिलं बक्षीस 25,000 रुपये होतं. पहिला नंबर आला राधानगरी तालुक्यातला कोणतरी गणेश नावाचा मुलगा कीर्तनकार. त्याला पहिला नंबर दिला बरं का. बऱ्याच लोकांनी सांगितलं, महाराज माझा पहिला नंबर लागला असं काहीतरी करा. कीर्तनकार म्हटले बरं का. मी तिथं असताना आदल्या दिवशी होतो मी बेळगाव.
आणि एकाने फोन केला, म्हणजे महाराज अमक्या अमक्याचा मला गावातलं कीर्तन ठेवायचं आहे. ते म्हणले, मी महाराजांना विचारलो, म्हणलं कीर्तनकारांनी कीर्तन स्पर्धेमध्ये कीर्तन करू नयेत. हां, कीर्तनाची स्पर्धा ठेवू नये बरं का, लक्षात ठेवा. पण त्यांनी ठेवली. ठेवणारा राजकीय होता, वारकरी नव्हता, आणि परीक्षक सुद्धा ब नव्हता. आता काय चाललं हे समाजामध्ये, कसं कसं जगायचं. हो. आणि नाथ महाराजांचा काळ पहा. हां, तो मधला काळ बघा, काय भयानक अवस्था असेल. हां, सांगण्याचा भाव आहे, नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव केला. जर नाथ महाराज जर झाले नसते तर ज्ञानेश्वरी राहिली नसती, किंबहुना ज्ञानेश्वर महाराजही तुम्हाला कळले नसते बरं का, आम्हाला कळले नसते. म्हणून त्या शुद्धीकरण करण्याच्या निमित्ताने हे महाराजांनी केलेलं महान कार्य आहे बरं का, त्याची बरोबरी आपण करू शकत नाही. आणि ते कार्य करत असताना मधला काळ आहे, म्हणून मला खांब शब्दाचा अर्थ तिथं थोडासा सांगायचा आहे. खांब शब्द वापरलेला आहे. आरंभ आणि मध्य आणि शेवट. मधल्या कार्यामध्ये या मंदिराचा जो काल असा निर्माण झाला, त्या कार्याला उत्तेजित करण्याकरता, ज्या मानाने ज्या धैर्याने कार्य करण्याकरता जी विभूती लागते, ती विभूती त्या कालामध्ये ती निर्माण झाली बरं का, नाथ महाराजांच्या रूपाने. नाथ महाराजांच्या रूपाने निर्माण झाली. त्या खांबाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे. आज कुठं मंदिरात खांब बघितलाय तुम्ही? हो, आहे आपल्याकडे. थोडासा विचार करा. हां, भागवत धर्माच्या मंदिरामध्ये ना, भगवंताच्या मंदिरामध्ये एक खांब आहे, गरुड नावाचा खांब आहे. त्याला काय म्हणतात? गरुड खांब. कशा करताय? गरुड खांब आहे, निर्माण केलाय. हां, जिथं पंढरीश परमात्म्याचं मंदिर असेल तिथं गरुड खांबा असलाच पाहिजे का? गरुडाला आलिंगन दिल्याशिवाय त्या भगवंताजवळ पोचता येत नाही. त्या भगवंताजवळ पोचता येत नाही, लक्षात ठेवा. हां, पहिला गरुडाचं दर्शन का पहिला देवाचं दर्शन? हां, मग त्या खांबाला नुसतं पाहायचं का, दर्शन द्यायचं का, आलिंगन द्यायचं? आलिंगन द्यायचं आहे, लक्षात ठेवा. तो गरुड खांबाच्या रूपाने, जसं भगवंताच्या मंदिरामध्ये गरुडाच्या रूपाने खांब आहे, तसं भागवत मंदिराच्या मध्ये नाथ महाराजांच्या भागवताच्या रूपाने हा खांब आहे बरं का. म्हणजे भगवंताचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जसा गरुडाच्या रूपाने खांब आहे, तसा हा भागवत धर्माचा जो मंदिराचा विस्तार, तो मंदिराची उभारणी केली, त्या मंदिरातला खांब म्हणजे नाथ महाराजांचा हा भागवत आहे बरं का. म्हणून या रूपाने त्या भागवताला खांब म्हटलेला आहे. हा, आणखी त्याचं तिसरं कारण आपल्याला सांगतो. हे करत असताना महाराजांनी एका गोष्टीचा विचार केला बरं का, की नाथ महाराजांच्या काळामध्ये तो मधला काळ असा होता, सगळे त्या पैठणमध्ये संस्कृतचे पंडित होते बरं का, संस्कृतचे पंडित होते. आणि नाथ महाराजांनी त्या काळामध्ये त्या भागवताचं लिखाण केलं. भागवताचं लिखाण केलं. किती अध्यायाचं केलं? 5 अध्यायाचं केलं, पंचाध्यायी. आणि ते तिथंच महाराज थांबले बरं का, काय प्रतिबंध निर्माण झाला. आणि त्या पैठणमध्ये एक भाविक होता, ती 5 अध्यायाचा भागवत घेऊन तो काशीला गेला आणि गंगेची तीरावरती बसून त्या भागवताचं तो पारायण करत होता. आणि पारायण करत असताना एक विद्वान तिथं आले आणि त्या विद्वानाची नजर गेली, हा मनुष्य काहीतरी पारायण करतोय. बघितलं
बघितलं तर श्रीमद भागवतातील एकादश स्कंद आणि त्याच्यावरती मराठी टीका म्हणजे कोणी केली? त्यांनी सांगितलं. कुठे राहतात ते? पैठणला. त्यांना कोणी अधिकार दिला मराठी लिहिण्याचा? इथून सुरुवात बरं का. नाथ महाराजांना काशीला बोलवलं, काशीला बोलवलं आणि अनेक विद्वानांच्या समोर चर्चासत्र झालं. महाराज हे महाराष्ट्रातले आणि तिथले काशीतले पंडित, यात फार अंतर आहे बरं का. महाराष्ट्रातला पंडित काशीत मूर्ख ठरतो बरं का, मूर्ख ठरतो. एवढे तिथे पंडित आहेत. हां, कारण आम्हाला मराठीच्या पलीकडे काय येत नाही, आम्हाला 4 गोष्टीच्या पलीकडे येत नाही. तिथला नियम आहे. हां, तिथं जे अध्ययन केलं जातं ते संस्कृत प्रस्तावतेचं अध्ययन केलं जातं बरं का. उपनिषद, श्रीमद भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, हा 3 ग्रंथाचं अध्ययन केलेलाच तिथं त्या विद्वानाला मान्यता आहे बरं का. कोणाला मान्यता नाही आहे. हा, संस्कृत प्रस्तांतरी. आता नाथ महाराज हे महाराष्ट्रातून पंडित म्हणून गेले, सर्व विद्वान एकत्र आलेत आणि नाथ महाराजांची चर्चासत्र झालं आणि त्या चर्चासत्रामध्ये नाथ महाराजांच्या वाणीचा एवढा प्रभाव त्या विद्वानांच्या बुद्धीवरती पडला, सगळे स्तिमित झाले बरं का. स्तिमित झाल्याने सांगितलं म्हणजे महाराज राहिलेला भागवत पूर्ण तुम्ही काशीतच करा आणि राहिलेला पूर्ण तो भागवत राहिलेला महाराजांनी त्या काशीमध्ये पूर्ण केला आणि पूर्ण केल्यानंतर त्या भागवताची मिरवणूक त्या काळामध्ये नाथ महाराजांच्या काळामध्ये हत्तीवरून काढली होती बरं का. हत्तीवरून कुणी काढली? राजकीय लोकांनी नाही, तिथल्या विद्वानांनी. हा, विद्वानांना कळालं आम्ही विद्वान आहे पण नाथ महाराजांच्या समोर आम्ही काहीच नाही, काहीच नाही बरं का. म्हणजे नाथ महाराजांनी हेच कार्य, संस्कृतचं कार्य आहे, पण मराठी भाषा जतन करण्याकरता या संस्कृत भाषेलाच महाराजांनी मराठीमध्ये आणलं आणि त्या मराठीला जतन करण्याकरता भागवताच्या रूपाने या भागवत धर्मामध्ये हे फार मोठं केलेलं एक मराठीचा खांब बरं का, संस्कृतचा नव्हे. महाराजांनी वर्णन केले उभे त्याच्याकरता महाराजांची. जसं ज्ञानोबांनी केले माझा मराठाची बोल कौतुके, हां तसे नाथ महाराजांची ऐका उभी पाठ. मी पाठ करून आलो पण विसरलो. नाही नाही त्याच्या पुढे आहे न, ते काय आहे ती उभी आणली मी येताना बरोबर, तो नंतर दाखवेन. माझी मराठी चोखडी शब्द आहे तिथं. हां, म्हणजे जे तत्वज्ञान ज्ञानोबांनी मराठीमध्ये आणलं ते मधल्या काळामध्ये पुन्हा ते लोपलं, पुन्हा ते मराठीमध्ये भागवताच्या रूपाने उभं करण्याचं काम एवढ्या आत्मबलाने, एवढ्या धैर्याने केलं की काशीतले सुद्धा पंडित तिथं स्थिमित झाले. याचा अर्थ की या भागवत धर्माला किती बळकटी नाथ महाराजांनी त्या काळामध्ये दिली. बळकटी देणं म्हणजेच खांब बरं का. खांब दिला की घराला बळकटी येते. तसं या आपल्या संप्रदायाला एवढं बळकटी पण येण्याकरता नाथ महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं महान कार्य लक्षात ठेवा भागवताच्या रूपाने. आणखी त्या खांबाचा थोडासा विचार आहे की भागवताच्या रूपाने महाराजांनी कार्य करत असताना एक त्यातला अतिशय मार्मिक विचार आहे बरं का. आज तुम्ही विचार करा, नाथ महाराज ज्या घराण्यामध्ये जन्माला आले ते महाराजांचं घराणं वारकरी घराणं बरं का. भानुदास महाराज म्हणून त्यांचे मूळ पुरुष होऊन गेले. कसं घडलंय बघा नाथ महाराजांच्या जीवनामध्ये. मूळ घरानं वारकरी संप्रदायाचं पण अनुग्रह मात्र दत्त संप्रदायाचा बरं का.
अनुग्रह मात्र दत्त संप्रदायाचा. पण समन्वय साधला नाथ महाराजांनी बरं का. समन्वय साधला हे खरंच कौतुकास्पद आहे. हे आपण घ्यायला पाहिजे, शिकायला पाहिजे बरं का. कारण ज्या भानुदास महाराजांनी एवढी भक्ती केली, जो पंढरपूरचा पंढरीनाथ ज्या राजाने नेला होता त्या देवाला त्यांनी पुन्हा पंढरपुरात आणलं. एवढी ज्यांनी भक्ती केली आणि त्या भक्ती करणाऱ्या कोणामध्ये नाथ महाराजांचा अवतार, म्हणजे ज्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय आहे, वारीची परंपरा आहे, त्याच घरामध्ये महाराजांचा जन्म झाला. पण त्यांना योगायोगाने जे गुरु भेटले ते दत्त संप्रदायाचे जनार्दन स्वामी बरं का. आणि त्यांनी दत्ताचं दर्शन नाथ महाराजांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. विस्तार आहे त्याचा, पाहून घ्या. त्यातला मुद्दा आपल्यासमोर प्रकट करायचा आहे. वारकरी संप्रदाय ज्या घराण्यामध्ये अविरत आहे त्यांच्यावरती अनुग्रह करण्याकरता दत्त संप्रदायाचे सद्गुरू त्यांना भेटले, अनुग्रह दिला. आणि दोन्ही संप्रदायाचा समन्वय नाथ महाराजांनी भागवतामध्ये प्रकट केला बरं का. 24 गुरु पहा, म्हणजे आपल्याला कळेल मूळ श्रीमद भागवतामध्ये हा विचार आलेला नाही, फक्त गुरूंचा विचार आहे. पण 24 गुरूंचं जे विशेष रूपाने वर्णन केलं ते नाथ महाराजांनी या टीकेच्या नंतर केले बरं का. भाषांतर करत असताना केलेलं आहे. भाषांतर करत असताना केलेलं आहे. आणि त्याचा समन्वय इतका सुंदर लावलेला, इतका समन्वय सुंदर लावलेला आहे. हे सर्वांना मान्य करावं लागेल बरं का. नवे याच्यातून आपल्याला नाथ महाराजांच्या कार्याकडे पाहत असताना आपल्याला पाहता येईल की अनेक संप्रदाय जर आपल्यामध्ये आले तर त्या संप्रदायाची समन्वय कसा साधावा ही आपल्याला एक देणगी नाथ महाराजांनी या भागवताच्या रूपाने खांब म्हणून दिली बरं का. त्यातला आणखी एक भाव बरं का, समन्वयाच्या रूपाने लक्षात ठेवा. नवे एक मार्मिक वाक्य आहे, जर नाथ महाराज जर झाले नसते तर आपण अनाथच राहिलो असतो. नाथ महाराज जर झाले नसते तर आम्ही अनाथच राहिलो असतो. अनाथाच्या उद्धाराकरता हा नाथांचा अवतार आहे. जसं तुकोबारांनी वर्णन केले, तुका म्हणे आमा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. तसं आमा अनाथा काराने नाथ महाराजांनी भागवत निर्माण केलं बरं का. म्हणून अनाथांचे नाथ म्हणजे नाथ महाराज लक्षात ठेवा. अनाथांचे नाथ म्हणजे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे आम्हा तुम्हाला अनाथ म्हणजे आम्हा तुम्हाला वाली कुणीच राहिला नसता बरं का. वाली राहिला नसता. आज काय परिस्थिती आहे हो, आज परिस्थिती काय संप्रदायाची, याच्यावरती फार अभ्यासाची गरज आहे. आज बऱ्याच ठिकाणी काही चर्चा होते, म्हणजे महाराज आज कोणी उठतोय आपल्या संप्रदायामध्ये, काही करतोय, आपल्या संप्रदायाला कोणी मालक नाही का, कोणी मालक नाही का, कोणी उठावानी काय करावं, याला असा कोणीतरी मालक पाहिजे की नाही. आहेत, ज्ञानोबा आहेत, नाथ महाराज आहेत, तुकोबार आहेत. म्हणून आपला संप्रदाय हा मालकाचा नाही बरं का, संप्रदाय सेवकांचा आहे. आज आपण या संतांच्या नंतर जेवढे म्हणून आज आपण वारकरी झालो, आपण संप्रदायाचे मालक नाही, आपण सेवक आहोत. हे प्रत्येक वारकरीने लक्षात ठेवून परमार्थाची वाटचाल करावी बरं का.
म्हणून तर महाराजांना वर्णन करावं लागलं, शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा. कुणी म्हणेल मालक आज आहेत, संतांनी असं काही कार्य करून ठेवलेलं आहे. ह्या वाङ्मयाच्या रूपाने संतांनी जे आज आमच्या तुमच्या करता कार्य करून ठेवलेलं आहे, याच्याकरता आपण याच्यावरती आपली मालकी गाजवायची नाही. मालकी गाजवायची नाही बरं का. सेवक म्हणूनच याचा स्वीकार करायचा. आणि सेवक म्हणून जर आपण स्वीकार करण्याकरता जर प्रवृत्त झालो तर ही समाजामध्ये परिस्थिती निर्माण होणार नाही बरं का, निर्माण होणार नाही. म्हणून आज या भागवत धर्माच्या मंदिराचं कार्य करत असताना नाथ महाराजांनी भागवताच्या रूपाने केलेले हे महान कार्य आहे. आणि ते करत असताना एक अवतारी पुरुषाचे हे कार्य करू शकतो बरं का. अवतारी पुरुषाचे कार्य करू शकतो, हे बाकी कोणी कार्य करू शकत नाही. म्हणून नाथ महाराज हे त्या कुळामध्ये अवतीर्ण झाले. आणि त्यांच्यावरती गुरूंचा अनुग्रह झाला आणि गुरूंच्या अनुग्रहातून त्यांनी केलेलं हे कार्य आहे. आणि हे कार्य करत असताना या भागवताच्या माध्यमातून महाराजांनी केलेलं जर काय कार्य असेल, धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, व्यवहार म्हणजे काय, अनेक गोष्टींना आज समाजापर्यंत पोहोचवण्याकरता महाराजांनी अतिशय कष्टाने केलेलं हे कार्य आहे. 18,000 ओव्या आहेत आपल्याला ज्ञात आहे. पण कशा कशा रूपाने महाराजांनी वर्गीकरण करून समाजापर्यंत आज पोहोचवण्याकरता महाराजांनी ह्या भागवत धर्माची वृद्धी होण्याकरता हा पुढे चालावा याच्याकरता महाराजांनी आपले प्राण पणाला लावून केलेलं हे कार्य आहे बरं का. पणाला लावून केलेलं कार्य आहे. कारण एवढं महान कार्य समाजाकरता करत असताना त्या कार्याकरता त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनेक संकट, अनेक प्रतिबंध. व्यवहारामध्ये म्हण आहे, अनेक म्हण आहे. त्यातलं एक म्हण आहे, घर बांधून बघावं. घर बांधून बघावं. जर घर बांधण्याकरता जर एवढे प्रतिबंध येतात तर या भागवत धर्म मंदिराला जतन करण्याकरता किती प्रतिबंध या संतांना आले असतील, थोडीशी तुलना थोडीशी करा. न कळत बरं का. हे आमच्या तुमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आम्ही तुम्ही घरं जी बांधतो ती शरीराने बांधतो. शरीर वेचावं लागतं तिथं. पण धर्माचं रक्षण आणि धर्माची वृद्धी करण्याकरता बुद्धी खर्च करावी लागते, इंद्रिय खर्च करावी लागतात. जसं तुकोबारांनी वर्णन केले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. काय त्या महात्म्यांनी कष्ट केले असतील हे पुनर्जीवित करण्याकरता. नुसता शब्द आहे, खांब दिला भागवत. दिला म्हणजे त्या देण्याच्या मग त्यांना काय करावं लागलं. नाथ महाराजांना काय करावं लागलं याचा विचार लक्षिग्यामध्ये आपल्या लक्षात येईल बरं का. म्हणजे अनेक, कारण नाथ महाराजांनी हे जर केलं नसतं तर काय आणखी घडलं असतं आपण कल्पनाही करू शकत नाही बरं का. कल्पनाही करू शकत नाही. म्हणून हे महाराजांनी या भागवताच्या रूपाने केलेलं कार्य आहे. योग असा आहे, मी हे नाथ महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्या चरित्रामध्ये जी ओवी नविली त्या ओवीमध्ये हा शब्द आहे पहिला, पूर्ण अवतार श्री एकनाथ. पूर्ण अवतार श्री एकनाथ जगदोद्धारक अतिसमर्थ गुरुसेवा निज भावार्थ दावी प्रगटार्थ आचरोनी. मी सकाळपासून चिंता करत होतो कोणत्या ओवीच्या आधाराने बोलावं, कोणत्या ओवीच्या आधाराने बोलावं हा विचार करत होतो. सर म्हटले तिथं ते चरित्र ठेवले, ते चरित्र उघडा म्हणले. चरित्र उघडा. आणि उघडा म्हटल्यानंतर जे माझ्या मनामध्ये होतं, जसं माझी ये मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरु राव. हे तुकोबारांचं जसं महाराजांनी वर्णन केलंय,
हा तेच त्यांच्या अवताराचंच वर्णन करणारी ही ओवी आहे बरं का. दावी प्रगटार्थ आचरोनी. हा महाराजांचा अवतार पूर्ण अवतार असा शब्द वापरला येतं. कशा करता? जगाचा उद्धार करण्याकरता. अतिसमर्थ बरं का. समर्थ म्हणजे संपन्नता लागते. संपन्नता लागते. कोणती संपन्नता लागते? लौकिकही संपन्नता लागते आणि अलौकिकही संपन्नता लागते. महाराजांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर संपन्नता होती आपल्याला ज्ञात आहे. ज्ञात आहे बरं का. किती संपन्नता महाराजांच्या जीवनामध्ये होती? एवढी संपन्नता होती की महाराजांच्या जीवनामध्ये रोज पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. पुरणपोळीचा नैवेद्य होता. आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असताना त्याला बंधन आहे बरं का. काय बंधन आहे? पुरणपोळी कशा संग खायची असते हो? आम्हाला गुळवणी माहित आहे, तूप माहिती नाही. ती तुपामध्ये बुडवून खायची असते. तुपामध्ये हा जसं गुळवणीची वाटी असते तशी तुपाची वाटी लागते. आपण दरिद्री हो. गुळवणी गुळाचं पाणी, गुळाचं पाणी ते तुपातून बुडवून खावं लागतं बरं का. आमच्याकडे माणसं काय करतात, तुम्ही म्हणून त्या पोळीवरती तूप सोडतात चमच्याने. ते कुठं लागतंय कुठं लागत नाही. संपन्नता सांगतो. नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये रोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळी आणि रोज तुपाची वाटी. आम्हाला सणाला मिळायची मारामार. पण आम्हाला मी तर जिथं जावं तिथं बरं का वाटी वाटी तूप. ही लौकिक संपन्नता आहे. पाहून घ्या. करण्याकरता फक्त दाखला आपल्या समोर ठेवला. अलौकिक संपन्नता कशी पाहिजे अशी नाथ महाराजांच्या जीवनात ती. जगाचा उद्धार करण्याकरता ही लौकिक समर्थता संपन्नता उपयोगाची नाही. तिथं ज्ञानाची संपन्नता लागते. ज्ञानाची संपन्नता लागते. आणि ती ज्ञानाची संपन्नता महाराजांच्या जीवनात जर पाहिजे असेल तर तुम्ही पहा. प्रसंग आपल्याला माहित आहे. फक्त संपन्नता लक्षात येण्याकरता मी विचार सांगतो. ज्यावेळी नाथ महाराज दासोपंत स्वामींना भेटण्याकरता गेले. नाथ महाराजांच्या घरी गोकुळ अष्टमीचा उत्सव होतो. त्याचं आमंत्रण देण्याकरता गेले. आणि आमंत्रण देण्याकरता गेल्यानंतर ते संपन्न होते दासोपंत स्वामी. आत कोणालाही प्रवेश नव्हता. 2 सेवक बाहेर उभे होते. ते सेवक म्हटले तुम्हाला तसं आत जाता येणार नाही. आणि आत कोणाला सोडत नव्हते. रोज दुपारी दासोपंतांच्या बरोबर सोंगट्याचा खेळ खेळण्याकरता भगवान दत्तात्रय यायचे बरं का. दत्तात्रय यायचे. ते सेवक आले. त्यांनी लांबून सांगितलं महाराजांना पैठणचे नाथ महाराज आलेत. पैठणचे नाथ महाराज आलेत. हे भगवान दत्तात्रयाने ऐकलं. त्यांनी विचार केला आता आपण इथून निघून गेलेलं बरं. भगवंत अंतर्धान पावले. आले. पाहुणचार झाला. आमंत्रण दिलं. आमंत्रण स्वीकारलं. मी येईन वगैरे वगैरे त्यांनी अटी सांगितल्या. फार विस्ताराने चरित्र आहे ते. फक्त अलौकिक संपन्नता आपल्यासमोर प्रगट करायची आहे. आणि त्यांनी सांगितलं या आपण. आले. त्याप्रमाणे उत्सवाला आरंभ झाला. आणि नाथ महाराजांचं प्रवचन ज्ञानेश्वरीवरती. दासोवंत स्वामी तिथे गेले होते. ते विचार करत होते आता हे नाथ महाराज या ज्ञानेश्वरीवरती बोलणार. मी 1,00,000 ओव्या लिहिल्यात गीतेवरती. किती? 1,00,000 ओव्या लिहिल्यात. आणि ज्ञानेश्वर मध्ये 9,000 कुठे आणि माझ्या लिहिलेल्या 1,00,000 कुठे.
अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. पण नाथ महाराजांनी प्रवचनाला आरंभ केला. ऐकता ऐकता दासोपंत स्वामी तल्लीन झाले आणि त्यांच्या बुद्धीमध्ये निर्माण झालेला भ्रम महाराजांनी ह्या ज्ञानाच्या सामर्थ्याने निवृत्त केला. अहो, सामान्यांच्या जीवनातला भ्रम काढणं सोपं आहे हो, पण थोरांच्या जीवनातला भ्रम काढणं फार अवघड आहे. चांगदेवाचा भ्रम काढण्याकरता ज्ञानदेवच पाहिजे बर का. चांगदेवाचा भ्रम काढण्याकरता ज्ञानदेवच पाहिजे, तेवढ्याच तोला मोलाचा पाहिजे बर का. तसं दासोबतांच्या जीवनातला भ्रम काढण्याकरता नाथ महाराजच पाहिजेत. आणि त्यांनी प्रवचन केलं. 6 महिने चालू होतं ओम नमोजी अद्या, ओम नमोजी अद्या. 6 महिने ऐकल्यानंतर दासोपंतांनी साष्टांग दंडवत घातलं. म्हणजे महाराज माझ्या 1,00,000 ओव्या कुठंच या पुरायच्या नाहीत म्हटले. एक ओवीचा अर्थ जर 6 महिने चालतो तर 9,000 ओव्याचा अर्थ किती. हे महाराजांच्या जीवनातलं अलौकिक सामर्थ्य बरं का. आणि ह्या अलौकिक सामर्थ्याने महाराजांनी समाजातला भ्रम निवृत्त केला. किंबहुना त्या मधल्या काळामध्ये हे महाराजांना कार्य करावं लागलं. का कार्य करावं लागलं? दांभिकता वाढली बरं का. दांभिकता वाढली. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर आणि नामदेव महाराजांच्या नंतर जो पुढचा काळ आहे ना 16वं शतक, त्या मधल्या काळामध्ये एवढी दांभिकता वाढली, एवढी दांभिकता वाढली. ती दांभिकता घालवण्याकरता नाथ महाराजांनी या भागवताच्या रूपाने हे कार्य करावं लागलं. भागवतासारखा जर खांब त्या काळामध्ये जर निर्माण झाला नसता तर प्रत्येकाने आपला खांबच या मंदिराला उभा केला असता बरं का. प्रत्येकाने आपला खांबच उभा केला असता. आणि आमचा खांब आहे म्हणून हा भागवत धर्म चाललाय असं लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी भ्रम निर्माण केला असता. पण महाराजांनी ते काढायचं काम केलं. आणि एकच खांब या भागवत धर्मामध्ये हे कार्य करू शकतो, हे महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं कार्य आहे बरं का. म्हणून महान कार्य महाराजांनी या भागवताच्या माध्यमातून ही दांभिकता निवृत्त केली. आणि ती करत असताना महाराजांनी कोणाची भीड ठेवली नाही. आताच आपण ऐकलं परखड, पैठणी भाषा बरं का. पैठणी भाषा म्हणजे परखड, अतिशय परखड. ते फक्त नाथ महाराजांनी बोलावं, आपण बोलायचं नाही बरं का. फार परखड बोलले, एवढे परखड बोलले. त्या हरिपाठामध्ये शब्द आहेत, फार परखड बोलले हो. आपल्याला जेवायला बसल्यानंतर जर जेवणामध्ये जर तिखट जास्त असेल तर झणझण येते. कुठे येते हो? जिभेला खाताना. तशी ऐकताना झणझणी कानाला यावी लागते बरं का. ती कधी येते? एखाद्याने जर शिवी दिली तर, एखाद्याने शिवी दिली तर बरं का. महाराजांनी अशी ती शिवे पण ती फक्त त्यांच्याच तोंडामध्ये शोभते. आपण त्याचं अनुकरण करायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे हे कशा करता महाराजांना बोलावं लागलं? ज्या मानाचे दांभिक लोक आहेत त्या दांभिक लोकाला सांगण्याकरता मवाळ भाषेमध्ये सांगून चालत नाही. म्हणजे एकल महाराज म्हणतात, महाराज तुमच्यासारखं मवाळ प्रवचन करून चालत नाही, आम्हाला थोडंसं परखड बोलावं लागतं. बरीच मंडळी परखड बोलतात, आपल्याला परखड बोलता येत नाही बरं का. आम्ही परखड बोललो, कडक बोललो आणि आमच्या कडक बोलण्याचा परिणाम जर सप्ताहाच्या संयोजकावरती झाला आणि पुढच्या वर्षी जर तारीख नाही ठेवली तर काय करायचं? तो आम्ही जपून बोलतो बरं का, पुढच्या वर्षीची तारीख शाबूत राहिली पाहिजे. हे आपलं काम नाही, लक्षात ठेवा. म्हणून नाथ महाराजांनी हे कार्य करण्याकरता
एवढं परखड भाषेमध्ये केलं का दांभिक लोकांना ती दांभिकता घालवण्याकरता महाराजांनी ही भाषा वापरली बरं का. आणि हे कार्य महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये आरंभ आणि शेवट आणि मधला, तो मधला काळ म्हणजे नाथ महाराजांचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये महाराजांनी हे मोठं एवढ्या धैर्याने कार्य केलं, ते आजपर्यंत कार्य टिकलेलं आहे बरं का. आजपर्यंत कार्य टिकलेलं आहे. आता ह्याला काही करायची गरज नाही, लक्षात ठेवा. आपण फक्त त्या मंडपामध्ये बसून फक्त अनुष्ठान करायचं आहे. मंडप आपल्याला घालायचा नाही आहे, कळस आपल्याला बसवायचा नाही आहे. फक्त त्या मंदिरामध्ये बसून त्या मंदिराची शोभा ज्याच्याने वाढते ते आपल्याला जीवनामध्ये स्वीकारायचं आहे बरं का. ह्या मंडपामध्ये आल्यानंतर या मंडपामध्ये काय केलं पाहिजे? पारायण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, हरिपाठ केला पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. याच मंडपामध्ये जर सोंग काढली तर चालेल. तसं या भागवत धर्माचं अनुकरण आपल्याला करावं लागेल. आणि त्या भागवत धर्माची जोपासना करण्याकरता महाराजांनी केलेलं कार्य आहे. या भागवताच्या रूपाने हे केलेलं महान कार्य आहे. आणि त्या कार्याचं वर्णन करताना महाराजांनी इथं खांब असा त्यांना हा दिलेला एक शब्द आहे, तो अतिशय संयुक्तिक आहे बरं का. संयुक्तिक आहे. आज एवढं प्रबळ काम महाराजांनी या भागवताच्या रूपाने केलेलं आहे. आता आपल्याला काही करायची गरज नाही बरं का. आणि हे कार्य महाराजांनी केलेलं आहे. आणि या कार्याची जाणीव आज आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. आम्ही तुम्ही ती जतन केली पाहिजे. या कार्याला कुठंतरी उजाळा आला पाहिजे. याच्याकरता महाराजांच्या ह्या समाधी सोहळ्याला आज 425 वर्षे पूर्ण होतात. या निमित्ताने आपल्याला ही आज चिंतन करण्याची एक संधी प्राप्त झाली. आपल्याला एक दिशा संतांनी दिलेली आहे. त्या दिशेनं त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. पण याचा ओहापोह असा आपल्या वारकऱ्यामध्ये संप्रदायामध्ये पुन्हा पुन्हा होण्याची गरज आहे. ह्या विचाराचं मंथन पुन्हा पुन्हा होण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि ही मनी मानशी घेऊन ही केलेली संकल्पना या महाराजांच्या नाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने हा एक उजाळा आज आमच्या तुमच्या पारमार्थिक साधनेला मिळावा म्हणून ही आज संधी आपल्याला चिंतन करण्याची मिळाली. तेव्हा वेळेचं बंधन आणि मी माझ्या मतीचं बंधन पाळून थोडासा विचार फक्त मी आपल्यासमोर मांडलेला आहे. मी आरंभालाच आपल्यासमोर विचार ठेवलेला आहे. मी हे चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो. तेव्हा 1 तासाचं हे काम नाही आहे, हे विस्ताराने करावं लागेल आणि क्रमशः करावं लागेल. आला योग तर बघू. परवा आमच्या सांगावकर महाराजांनी एक विचार म्हणला. म्हणजे महाराज, आज मदालसा नावाचं प्रकरण आहे संतांनी लिहिलेलं. ते फार सुंदर आहे बरं का. आणि ते म्हणजे तुम्ही याच्यावरती चिंतन करा आणि याच्यावरती 7 दिवसाची चिंतन मालिका कुठंतरी ठेवा. मदालसा कोण होती, काय तिचा अधिकार होता आणि त्या मदालसाने आपल्या आईवरती कसे संस्कार केले हे आज समाजाला आईचं आणि बाळाचं काय नातं आहे परमार्थाच्या दृष्टीने कळावं. हे चिंतन करा आणि समाजाच्या समोर प्रकट करा. हे जसं आहे ना तसं याही नाथ महाराजांच्या खांब या शब्दाच्या संबंधाने काय नाथ महाराजांनी आपल्या संप्रदायाकरता केलं हे जाणून घेण्याकरता आपण याचं खरंच चिंतन सखोल करण्याची गरज आहे. म्हणून एक त्यातला थोडासा भाव एक अल्प शब्दामध्ये काहीसा मी आरंभ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा विस्तार आणखी होण्याची गरज आहे. म्हणून आजच्या प्रसंगाने ही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. झालेली सेवा शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे. आपण हे निर्माण केलेलंच आहे. निर्माण करण्याकरता जसं आपलं बळ होतं तसं आम्हाला ही पुढची वाटचाल करण्याकरता, हे जतन करण्याकरता तुम्हीच आम्हाला ते आत्मबळ द्या. तुम्हीच आम्हाला ते आत्मबळ द्या. कारण त्यांच्याच बळाने आपण बळी होऊन हे कार्य करायचं आहे. बळी महाराज लक्षात ठेवा. योगायोगाने तुम्ही आलाय, छान आहे.
की खरंच त्या संतांनी आम्हाला असं बळ द्यावं आणि असं बळ द्यावं, हे बळ द्यावं, हे संतांनी केलेलं कार्य घराघरामध्ये, गावागावामध्ये, माणसाच्या हृदयामध्ये पोचवण्याची ताकद शरीरामध्ये द्यावी आणि बुद्धीत द्यावी. हे जर घडेल तर आमच्या जीवनामध्ये संतांची कृतज्ञता कुठंतरी जतन केल्याचं श्रेय आम्हाला तुम्हाला मिळेल. हे विचार घराघरामध्ये, हृदयामध्ये आपण हे पोचवले पाहिजे. ही करणं हे प्रत्येक वारकऱ्याचं कार्य आहे आणि ही खरं संतांच्या विषयी कृतज्ञता कुठंतरी आपल्याला जतन करण्याचं श्रेय मिळेल आणि ते आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं. हीच आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. काही चिंतन म्हणण्याचा प्रयत्न केला, बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द आले असतील त्याचा स्वीकार करू नका. जे योग्य शास्त्रशुद्ध विषयाला धरून जे मी काही विचार आपल्यासमोर मांडलो तेच श्री गुरु साखरे महाराजांच्या परंपरेतून जे प्राप्त झाले त्याचा स्वीकार करा. जे चुकीचं आहे ते घेऊन जाऊ नका, ते इथंच ठेवाना मला द्या. म्हणजे मी पुन्हा ते दुरुस्त करेन, त्याची सुधारणा करेन. आणि जे गुरुमुखातून परंपरेतून आलेलं आहे, संतांचं आलेलं आहे, त्याचं जीवनामध्ये जतन करा. एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खरांची व्यंकटेशान भूता परस्परे पडो मित्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जेवांचे तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांद्याई. अनवरत भूमंडळी चला कल्पतुर्चे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रवीचे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाय सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नीती ही लोके, भजिज्वादी पुरुषी अखंडित. आम्ही ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजय. येतमने श्री विश्वेश्वरावो, होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो. सुखिया झाला विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मौली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. माझ्या हॉटेल दर्शन होय. पकवान चोखडी मराठीची तरी. नाही पप्पा दुसरं आहे तुम्हाला हाय मी आणली ती 2-3 वय 2 वय 2-3 वय बघतो राव. कृपा कटाक्षी नामदेव महाराज.
गाडी निघाला. हो सगळी घरची आली. पुढे गेले. ते नंतर बघा संतांनी वर्णन केलं देव अवघड आहे. वारकऱ्याची भेट सुद्धा होणं अवघडच आहे. जवळ असून सुद्धा भेट होत नाही. तो कोल्हापूर जवळ का आजार जवळ. फोन केला होता महागाव फोटो. हो 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 आपण बरोबर 29 तारखेला असं असं करतो मध्ये पण पत्र. हो हो मंडळी जशी कुठे गेलं पाठीमध्ये गेल्यावरती गर्दी असते ते बघा ओवी मराठी मला सांगायची होती ना. माझी मराठी भाषा चोखडी परब्रह्मी फळली गाडी संत सज्जन जाणती बोली त्या लागी जोडी जोडीला ग्रंथ. कसं यावा चालूच आहे. हो हो तुम्हाला हां हे तिथं ठेवा. हां ठेवतो. परत आता हो हो ती पुस्तक तिथे. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.